अध्याय 2 सार्वजनिक सेवा आणि सार्वजनिक सेवकांचे भिन्न दृष्टिकोन। गावात पोहोचल्यावर XP सर आणि त्यांचे विद्यार्थी एका स्थानिक पंचायत इमारतीत बैठकीसाठी जमले। गावाची सामाजिक रचना समस्या समजून घेण्यासाठी त्यांनी खुल्या व्यासपीठाचे आयोजन केले होते। त्यांनी पहिल्यांदाच गावातील लोकांशी थेट संवाद साधला आणि त्यांचे अनुभव ऐकले। XP सरने एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित करून बैठकीची सुरुवात केली, ज्याने त्यांच्या भेटीचे उद्दिष्ट स्पष्ट केले। सार्वजनिक सेवा आणि लोकसेवक या संकल्पना वेगवेगळ्या लोकांनी वेगळ्या पद्धतीने मांडल्या आहेत, मला काय वाटते? गणेशने पहिली वही उघडून उत्तर दिले। सार्वजनिक सेवेचा अर्थ अनेकदा सार्वजनिक हितासाठी काम करणे असा घेतला जातो, जसे की शाळा, रुग्णालय आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये योगदान। परंतु सार्वजनिक सेवक जो या सेवा व्यवस्थापित करतो आणि चालवतो, तो केवळ कर्मचारीच नाही किंवा एक म्हणून पाहिले जाऊ नये अधिकार, परंतु एक अशी व्यक्ती जी समाजासाठी एक प्रेरणा आहे आणि जो आपल्या कृतीतून समाजाच्या समस्या सोडवण्यास हातभार लावतो। गायत्रीने लक्षपूर्वक ऐकले आणि आपले मत मांडले। माझा विश्वास आहे की लोकसेवा आणि लोकसेवक ही संकल्पना आरशासारखी आहे, तर लोकसेवेचा उद्देश समाजातील विविध घटकांच्या समस्या सोडवणे आहे। या समस्यांचे निराकरण करण्यासाठी कोण जबाबदार आहे याच्या समजावर वेगवेगळ्या लोकांचा प्रभाव असतो। काही ही सामाजिक जबाबदारी मानतात, तर काही जण ती केवळ व्यावसायिक जबाबदारी मानतात। वैष्णवी पुढे म्हणाली, आम्ही पाहिले आहे की काही लोक सार्वजनिक सेवा हा शाही हक्क मानतात, जिथे सार्वजनिक समस्या सोडवण्याऐवजी ते त्यांच्या वैयक्तिक किंवा राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात। त्याउलट काही लोक ते पवित्र कर्तव्य मानतात, ज्यामुळे त्यांना प्रेरणा मिळते समाजाची सेवा करण्यासाठी। राधिकाने युक्तिवाद पुढे नेत म्हणाली, मी गावात अनेकदा पाहिलं आहे की समाजाप्रती असलेली आपली कर्तव्ये गांभीर्याने न घेणारा लोकसेवक केवळ आपल्या स्वार्थी इच्छा पूर्ण करण्यात व्यस्त असतो। सार्वजनिक सेवेचा खरा अर्थ लोकांच्या कल्याणासाठी योगदान देणे आणि वैयक्तिक फायद्यासाठी वापरणे नाही। रोहिणीने या प्रकरणाकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिले। लोकसेवकाची भूमिका आणि जबाबदाऱ्या देखील भिन्न असतात। काही लोक याला फक्त एक काम मानतात, तर काही लोक जेव्हा आपले व्यावसायिक कर्तव्य पार पाडतात तेव्हा तो गमावतो। त्यामुळे लोकसेवेचे सत्य लोकसेवकाने समजून घेऊन समाजाप्रती प्रामाणिक राहावे। पूर्वा यांनी व्यावहारिक दृष्टिकोनातून विचार केला। आमच्या अभ्यासात असे दिसून आले आहे की सार्वजनिक सेवेचा खरा अर्थ केवळ सुविधा प्रदान करणे नाही, तर या सेवा लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचणे हे लोकसेवकाचे काम आहे। परंतु या सेवा समाजाच्या वास्तविक गरजा पूर्ण करतात याची देखील खात्री करणे। श्वेता यांनी तिच्या सर्जनशील विचारसरणीचे एक उदाहरण सांगितले। मी एकदा एका NGO मध्ये काम केले होते, जिथे त्यांनी सार्वजनिक सेवाकडे सर्वांगीण दृष्टिकोनातून पाहिले होते। सार्वजनिक सेवेसाठी नवीन दृष्टिकोन काय फरक करू शकतो हे त्यांनी दाखवून दिले। नैतिकतेच्या दृष्टिकोनातून सुप्रिया म्हणाल्या, लोकसेवकांनी त्यांची नैतिक जबाबदारी समजून घेतली पाहिजे। जेव्हा ते त्यांची भूमिका योग्य प्रकारे पार पाडतात तेव्हा ते समाजासाठी आदर्श बनतात। परंतु त्यांनी त्यांच्या कर्तव्याकडे दुर्लक्ष केले तर ते समाजाच्या अपेक्षा पूर्ण करत नाहीत। वैयक्तिक अनुभव सांगताना पूजा म्हणाली, मी अनेकदा पाहिलं आहे की गावातील काही लोक समस्या सोडवल्या जात नाहीत तेव्हा लोकसेवकांना दोष देतात, पण कधीकधी लोकसेवकांकडे मर्यादित संसाधने असतात आणि त्यांना या संसाधनांचा वापर करावा लागत नाही। त्यामुळे समाजाच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी लोकसेवकाने पूर्ण प्रामाणिकपणे आणि कार्यक्षमतेने काम केले पाहिजे। कविता शेवटी सांगते, शेवटी लोकसेवा आणि लोकसेवक या संकल्पना समाजाच्या विचारांवर आणि अपेक्षांवर अवलंबून असतात आणि लोकसेवकांनी योग्य पद्धतीने सेवा करावी अशी समाजाची अपेक्षा असेल तर ते संपूर्णपणे प्रक्रिया यशस्वी होऊ शकते। XP सरने सर्वांचे विचार लक्षपूर्वक ऐकले आणि त्यांचे कौतुक केले। तुम्ही सर्वांनी अतिशय महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित केले आहेत। लोकसेवा आणि लोकसेवक या संकल्पना समाजाच्या मूल्ये, दर्जा आणि अपेक्षांनुसार बदलू शकतात। या चर्चेमुळे आपल्याला हे समजण्यास मदत होते की खरी सार्वजनिक सेवा म्हणजे केवळ सुविधा देणे नव्हे, केवळ काहीही करण्यापुरते मर्यादित नाही, तर समाजातील समस्या समजून घेऊन त्या सोडवण्याची सखोल बांधिलकी आवश्यक आहे। गावातील लोकांनी या चर्चेचे कौतुक केले आणि XP सर आणि त्याच्या विद्यार्थ्यांबद्दल त्यांचे विचार मांडले। हा पहिलाच अनुभव होता ज्याने त्याच्या प्रवासाची दिशा स्पष्ट केली आणि पुढील वाटचालीसाठी प्रेरणा दिली। मीटिंग संपताच सर्व 11 जण आपापल्या पुढील स्थळी जाण्याची तयारी करू लागले। लोकसेवा आणि लोकसेवक या संकल्पना समाजाच्या विविध भागांमध्ये कशा बदलतात आणि या संकल्पनांचा त्यांच्या कार्यांवर आणि जबाबदाऱ्यांवर कसा परिणाम होतो हे त्यांच्या प्रवासाच्या सुरुवातीपासूनच त्यांना शिकवले।